मंडळी, ठरलं तर मग या मालिकेचा आजचा म्हणजेच 3 डिसेंबरचा रिव्ह्यू तुम्ही ऐकत आहात प्रेक्षकांनो. आज तयारी पूर्ण झाली आहे. प्रतिमा आत्या आणि महिपत आज समोरासमोर आले आहेत. आजचा रिव्ह्यू पण एकदम खासम खास आहे. सुरुवातीला आपण बघतोय की रविराज सायलीला आणि प्रतिमा आत्याला अशी तयारी करताना वरून बघत असतात आणि रविराजांना जणू काही मनातून असं फील होत असतं की सायली त्यांचीच मुलगी आहे. सायली सगळं किती काळजीने आतापर्यंत करत होती, हा सगळा फ्लॅशबॅक रविराजांना आठवला. अगदी प्रतिमा त्याला घरी आणण्यापासून त्यांची शोधाशोध करण्यापर्यंत, म्हणजे या सायलीला आणि प्रतिमा त्याला शोधत होते ना ते त्यांच्या तन्वीला, ते सगळं आज त्यांनी सुरुवातीला दाखवलंय. त्यांना खूप चिंता वाटत असते प्रेक्षकांनो, साहजिक आहे. त्यांनी खूप मोठी रिस्क घेतली आहे जीवाची. आता अर्जुन येतो आणि तो वरून बघतो की सायली प्रतिमा त्याला कशी स्वरक्षणाचे धडे देतीये. अर्जुन आता रविराजांना समजावून सांगतो. अर्जुनला कळतंय की रविराज खूप टेन्शन मध्ये आहेत सध्या. अर्जुन त्यांच्या खांद्यावर हात ठेवून म्हणतो, हे बघ सिनियर, काळजी करू नकोस. तुझ्या मनात काय चाललंय ते मला कळतंय. प्रतिमा त्या तुला तुझ्यापासून दूर जायला नकोत ना, माहितीये रे मला. तू माझ्यावर विश्वास ठेव, ट्रस्ट मी. काही होणार नाही आत्याला. महिपत समोर जरी ती एकटी जाईल तरी तिथे ती एकटी नसणार आहे सिनियर. आता रविराज म्हणतात, हो मला कळतंय सगळं अर्जुन. प्रतिमाची इच्छा आहे ना, म्हणून मी हे सगळं करायला तयार झालोय. पण त्या महिपतने जर काही करायचा प्रयत्न केला ना अर्जुन, तर मी त्या क्षणी त्या महिपतचा जीव घेईल. नाहीतर उभ्या उभ्या माझा तरी जीव जाईल तिथे. आता जेव्हा रविराज असं म्हणतो तेव्हा अर्जुन घाबरून म्हणतो, असं नको बोलूस ना रे सिनियर. अरे ठीक आहे, मग प्रतिमा आत्या जेव्हा महिपत समोर जाईल ना, तेव्हा आपल्यापैकी कोणीही वीक होता कामा नाहीये. एक चुकीचं जरी पाऊल पडलं ना आपलं, तर सगळा प्लॅन बिघडेल सिनियर. हे बघ, कोणत्याही केसमध्ये कुठलीच वीक लाईन सोडायची नाही, हे मला तू शिकवलंयस ना सिनियर, आणि आज तू विसरलास. आणि आता मी तुला ऍज अ सिनियर नाही तर ॲडव्होकेट रविराज किल्लेदार म्हणून विचारतोय की या सिच्युएशन मध्ये जर तू वीक पडलास तर हे सगळं तुला स्वतःला चालणार आहे का सिनियर? सांगा, सांगा ॲडव्होकेट रविराज किल्लेदार, तुम्हाला चालणार आहे का हे सगळं? आता हे रविराज म्हणतात, नाही, नाही चालणार मला. प्रतिमा जर स्वतःहून एवढं धाडस करत असेल तर माझ्यामुळे हा प्लॅन नको फेल व्हायला. अर्जुन म्हणतो, मग अशा सिच्युएशन मध्ये तुम्ही तुमच्या इमोशन्सवर कंट्रोल करू शकाल का? ॲडव्होकेट रविराज किल्लेदार, ठेवू शकाल ना तुमच्या इमोशन्सवर कंट्रोल? पण आता रविराज 2 मिनिटं विचार करतात, 2 सेकंद, आणि नाही असं मानेने म्हणतात अर्जुनला. काही केल्या त्यांच्या भावना त्यांच्या ताब्यात नाहीयेत. अर्जुन शेवटी समजून घेऊन म्हणतो, ए सिनियर, तुझा माझ्यावर विश्वास आहे की नाही? रविराज म्हणतात, नाही रे अर्जुन, शंका आहे का तुला? मग अर्जुन म्हणतो, नाही ना, मग माझ्यावर विश्वास ठेव. एक काम कर, तू ना तिथे ऍक्सिडेंटच्या तिथे माझ्यासोबत येऊच नकोस, म्हणजे आमच्यासोबत तू येऊच नकोस. रविराज म्हणतात, अरे अर्जुन पण. अर्जुन म्हणतो, हे बघ, ट्रस्ट मी सिनियर, मी प्रतिमा आत्याला काहीच होऊ देणार नाहीये. तू नको काळजी करूस. प्रतिमा आत्याला सांभाळायची जबाबदारी माझी. अरे आम्ही सगळे असणार आहोत तिथे आत्यासोबत. तू पोलीस स्टेशन मध्ये थांब आणि तिकडची बाजू सांभाळून घे. आपल्याला त्या महिपत शिकलेला ट्रॅप केलंच पाहिजे. आता रविराजांना अर्जुनचं हे बोलणं पटलंय बरं का. आणि काय झालंय, ऐन वेळेवर त्यांनी एक बदल केलाय. रविराज आता त्या पॉइंटवर येणार नाहीयेत प्रतिमा आत्यासोबत. आता बघा प्रेक्षकांनो, हे सगळं त्यांनी का केलं कोणास ठाऊक. म्हणजे त्यांना असं वाटतं की कदाचित रविराजांमुळे सगळा प्लॅन बिघडू शकतो. मग अर्जुनचं बोलणं ऐकून झाल्यावर रविराज म्हणतात, हो बरोबर आहे तुझं अर्जुन. जर तिथे मी वीक पडलो ना तर तुमची सगळी मेहनत पाण्यात जाईल. ठीक आहे, मी थांबतो पोलीस स्टेशनला. अर्जुन म्हणतो, ओके. आणि आता वरून हे दोघेही जण सायली आणि प्रतिमा आत्याला बघतायत. खाली त्या दोघी जणी प्रॅक्टिस करतायत ना, जर महिपत समोर आला तर काय करायचं. आता काय झालंय प्रेक्षकांनो, ही बाजू आपण बघतोय सायली अर्जुनची, पण महिपत काय लेचापेचा आहे का? महिपतने पण जय्यत तयारी केली आहे. बाप रे, आज त्यांनी सॉलिड दाखवलाय बरं का भाग. आता स्टेप बाय स्टेप ते दाखवणार आहेत ना, डायरेक्ट कसं दाखवतील, पण आज त्यांनी दाखवलंय. आता डायरेक्ट प्रतिमा त्या जंगलात आलेल्या त्यांनी शेवटी दाखवलाय. बघत राहा प्रेक्षकांनो, आजचा एपिसोड रिव्ह्यू अप्रतिम आहे. बघा आता महिपतचा सीन आहे. नागराज आलाय बरं का महिपतकडे आणि म्हणत असतो, अरे यार महिपत, एक नंबरची बिंडोक बायको भेटली यार मला. मस्त बसलो होतो यार घरी मी. उगाच आपलं त्या कोणत्या तरी आत्याकडे पाठवून दिलं तिच्या. काय तिच्या कोणत्या आत्याचे गुडघे दुखत होते म्हणे आणि ते तेल लावायसाठी मला पाठवलं. काय यार माझी बायको पण. अरे तसं मी टाळतच होतो, पण दादा आला ना मध्ये आणि म्हणाला, जायलाच पाहिजे तुला, जायलाच पाहिजे. जावं लागलं ना मग आता दादाने बोलल्यावर. आता नागराज पुढे काही बोलणार तेवढ्यात
मैपत जोरात ओरडून म्हणतो, ओ नागराज शेठ, तुमच्या संसाराच्या गप्पा हाणून झाल्या असतील तर जे गळ्याशी आले त्याच्याबद्दल बोलायचं का? नागराज म्हणतो, काय रे बाबा, आणखीन काय झालं आता? मैपत म्हणतो, अरे त्या माणसाचा फोन आला होता घोगऱ्या आवाजावाल्याच्या, ऍक्सिडेंटचे सगळे प्रूफ द्यायला तयार येतो, त्याची किंमत द्यायला कुठे भेटायचं ना हे पण सांगायला तयार आहे तो माणूस. नागराज आता घाबरतो बरं का प्रेक्षकांनो, आणि म्हणतो कसा, अरे बापरे मैपत, हे जरा जास्तीच सिरियस होत चाललं रे मॅटर. अरे पण कोणी आपल्यासोबत काही गेम तर खेळत नसेल ना? अरे मैपत, म्हणजे प्रिया करत असेल का रे हे सगळं? हे प्रिया खोटं बोलत असेल का आपल्यासोबत? नाही म्हणजे तिचा कोणी माणूस करत असेल हे सगळं आणि ती मागे असेल या सगळ्याच्या तर? अरे काय असेल रे मैपत हे सगळं? का तो प्रिया सगळं जे बोलली आपल्याला ते खरं आहे आणि माणूस कोणी वेगळाच आहे? हे मैपत, अर्जुन सायली असतील का रे या सगळ्या मागे? आता बरेच विचार करून करून नागराजचं डोकं भणभणायला लागलंय. नागराज म्हणतो, अरे यार माझं विचार करून करून डोकं भंजाळलंय यार. मैपत आता एकदम तयारीत आहे बरं का प्रेक्षकांनो. मैपत वाटच बघतोय की ही सिच्युएशन कधी येणार त्याच्यावर. मैपत म्हणतो, नागराजला आज सगळं समजणार आहे नागराज शेठ, सगळं समजणार आहे. तेवढ्यात मैपतचा फोन खणाणलाय. अर्जुनने इकडे फोन केलाय मैपतला बरं का, पुन्हा एकदा ब्लॅकमेल करायला. मैपत फोन स्पीकरवर ठेवतो. हॅलो. अर्जुन म्हणतो, संध्याकाळी 6 वाजता ये, लोकेशन तुझ्या फोनवर लगेच येईल. असं म्हणून अर्जुनने फोन कट केलाय आणि त्याला लोकेशन पाठवलंय. मैपत लोकेशन बघतो आणि ते नागराजला दाखवतो. इकडे अर्जुन रविराजांना म्हणतो, सिनियर डन झालं आता आपलं काम. मैपत ते लोकेशन बघतो आणि नागराजला म्हणतो, नागराज शेठ, हायवे पलीकडे जो जंगलात रस्ता जातो ना ते लोकेशन दाखवताय, बघा बघा. आता नागराज म्हणतो, बघू 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 दे मला. नागराज फोन घेतो मैपतच्या हातातनं त्याचा आणि ते लोकेशन बघतो आणि घाबरतो आणि म्हणतो, अरे मैपत, अरे मैपत हे बघ, अरे हे तेच लोकेशन आहे रे, अरे तीच जागा आहे नाही, अरे दादाचा आणि वहिनीचा ऍक्सिडेंट घडवला होता ना आपण. नागराजची आता चांगलीच तंदरली आहे बरं का प्रेक्षकांनो, आणि नागराज पण तिथे जाणार आहे. मैपत म्हणतो, मी काही एकटा गुतू का काय? आता बघा मजा येते. मैपत पुन्हा एकदा त्याच्या हातातनं फोन घेतो आणि आता कन्फर्म करतो. मैपतच्या लक्षात येतं की अरे हा, ही तीच जागा आहे. मग लगेच मैपत चिडून म्हणतो, अहो नागराज शेठ, त्या माणसाला काय काय माहिती आहे ना ते बघतोच आणि तिथल्या तिथे त्याचा मुर्दाच पाडतो. त्या माणसाला नडायचंय म्हणून मला नडायला तयार झाला तो, बाकी काही नाही. अय पक्या, असं म्हणून मैपतने त्याच्या गुंडांना बोलवलंय आणि म्हणतो कसा, ए पक्या, कान उघडे ठेवून ऐकायचं. आत्ता मी तुला एक पत्ता पाठवणार आहे, तुमच्यासोबत अजून पोरं घ्या. त्या पत्त्यावर मी जायच्या आधी तिथे आपली माणसं पेरून ठेवायची. आलं का लक्षात? सूर्या, तलवारी, सगळ्याला तेल पाणी करा. नागराज शेठ, आज त्या माणसाला रक्ताची मेजवानी होणार. काय रे पक्या, ऐकलं का? चल निघ. नागराज शेठ, आपण बरोबर 6 वाजता पोहोचू तिथे. नागराज म्हणतो, ए मैपत, आपण? ए बाबा, आपण कशाला? अरे मी मी कशाला रे मैपत, नको बाबा, मी नको. अरे त्या माणसाने तुझंच नाव घेतलंय ना, या ऍक्सिडेंटचा तुझा संबंध लावलाय ना त्याने. अरे माझ्याविषयी त्याला कुठे काय माहितीये? नको रे बाबा, मी कशाला रिकामं तिथे माझं थोबाड दाखवून खड्ड्यात पडून घेऊ तिथे. ए नको रे मैपत, मी कशाला रे. प्रेक्षकांनो, मैपत व्हेरी स्मार्ट. मैपत म्हणतो, नागराज शेठ, त्या माणसाला माहित नसल पण मला माहितीये ना तुमचा ऍक्सिडेंटशी काय संबंध आहे ते. नागराजला फुल टेन्शन आलंय. मैपत म्हणतो, वा रे वा, मी बरा झोपू देईल तुम्हाला तंगड्यावर करून घरात, अजिबात नाही. तुम्ही पण यायचं नागराज शेठ तिथे, तुम्ही सोबत यायचं. आता बघा नागराज टेन्शन मध्ये आणि म्हणतो, अरे मैपत, तुला कळत नाहीये का? अरे हे सगळं अर्जुन सायली करत असतील तर मी मेलो ना. आता मैपत म्हणतो, तो माणूस जो कोणी असेल तो तिथून घरी जाणार नाही, कळलं का नागराज शेठ? एकदा का पुरावे ताब्यात आले का तिथल्या तिथे मी त्याचा मुर्दा पाडणार नागराज शेठ. मग डेड बॉडीला नमस्कार करायला तुम्ही तिथं पाहिजे का नाही नागराज शेठ? यायचं. भले तुम्ही फरलांगावर उभं राहा, मी बोलवल्यावर जवळ या नागराज शेठ, चालतंय ना? नागराज म्हणतो, बरं बाबा, तसं असेल तर ठीक आहे, येतो मी. आता मोठा श्वास घेतो नागराज. मैपत म्हणतो, नागराज शेठ, चिठ्ठी 1. नागराज शेठ, चिठ्ठी 1. फोन 2. जळकं लाकूड 3. बाबूचा फोटो 4. आणि पुरावे पैसे घेऊन मागतोय त्याचं 5. हा जो कोणी आहे ना नागराज शेठ, त्याचे 5 घावात 5 तुकडे होणार. 113%. पाहिलं का प्रेक्षकांनो, मी मगाशीच म्हणलं ना, मैपत काही लेचापेचा नाहीये. मैपतने पण त्याची तयारी पूर्ण केली आहे.
ओ माय गॉड, आता फुल टेन्शन येते हा प्रेक्षकांनो, काय होणार आहे. आणि डोंट वरी, थोडासा दिलासा देणारा एक प्रोमो आलाय काल, तुमच्यापैकी बऱ्याच जणांनी पाहिला असेल. नशीबवान या मालिकेचा प्रोमो आलाय आणि त्यात सायली अर्जुन दिसताय आपल्याला. म्हणजे थोडी शक्यता आहे की सायलीला काहीही होणार नाहीये. त्यामुळे डोंट वरी, या सगळ्यात नेमकं काय होईल ते बघणं इंटरेस्टिंग असणार आहे. मला तर आता असं वाटायला लागलंय की त्या मैपतच्या गुंडाचा जीव यात जाऊ शकतो आणि त्यातनं सायली आणि अर्जुन आता मैपतला तिथे अरेस्ट करू शकतात, असा एक माझा अंदाज आहे प्रेक्षकांनो. पण मजा येणार आहे हा सीन बघायला. मालिकेचे 1000 एपिसोड उद्या पूर्ण होत आहेत प्रेक्षकांनो. आपण 1000 एपिसोड पर्यंत या मालिकेच्या सोबत होतो कायमच. मालिकेवर प्रचंड प्रेम केलंय आपण. बघा आता या सीन मध्ये प्रतिमा, आत्या, सायली सगळ्यांची तयारी झाली आहे. अर्जुन म्हणतो, सिनियर तू काळजी करू नकोस, आपण ना दुपारीच जाऊया तिथे 6 वाजेच्या आतच, मैपत तिथे पोहोचायच्या आत. आणि प्रतिमा, तू ठीक आहेस ना? प्रतिमा अर्जुनला हो म्हणतात. तेवढ्यात अर्जुनला चैतन्याचा फोन येतो. अर्जुन म्हणतो, बोल चैतन्य. तिकडनं चैतन्य म्हणतो, 5 कॅमेरे मी वेगवेगळ्या लोकेशनला ट्रेस केलेत, तुला फोटो पाठवतो. अर्जुन म्हणतो, हो त्याचे 360 व्हिडिओज पण मला पाठवून दे, म्हणजे प्रतिमा आत्याला आपल्याला लोकेशन दाखवता येईल. आणि हो, सावंत पण पोहोचताय तिथे. आता अर्जुन फोन ठेवून म्हणतो, आत्या तिथे गेल्यावर काय करायचं ते लक्षात आहे ना? रविराज म्हणतात, ए प्रतिमा, हे बघ तू शक्यतो तिथे जास्ती बोलूच नकोस. आता बघा हा, अर्जुन म्हणतो, ए आत्या हे बघ, मैपत तुझ्या समोर आल्यावर तो असं काहीतरी करेल की तुला त्याचा त्रास होईल. आणि लक्षात ठेव, कदाचित तो तुझ्यावर हमला पण करू शकतो, तो तुझ्यावर हल्ला करू शकतो. आत्या घाबरू नकोस तू अजिबात. त्यामुळे हे बघ, आम्ही सगळे तिथे असू तुझ्या आजूबाजूला. प्रतिमा त्या म्हणतात, हो मी फक्त त्या मैपत शिकरे समोर जाऊन उभी राहणार आहे. त्यानंतर जे काही होईल त्या सगळ्या गोष्टीला मी सामोरं जायला तयार आहे अर्जुन. चला निघूयात का? मग सायली म्हणते, प्रतिमा त्या आपण देवी आईचा आशीर्वाद घेऊया, कारण या सगळ्या परिस्थितीमध्ये आपल्याला देवीचा आशीर्वाद असणं खूप महत्वाचं आहे. प्रतिमा त्या म्हणतात, हो ना, त्या दिवशी देवळात गेले आणि देवी आईचं नीटचं दर्शनच घेता नाही आलं. आता घेऊयात. मनाला जरा रुकरुकच लागली होती ग सायली. चल, आता जर तिने आशीर्वाद दिला ना तर मन कदाचित शांत होईल. आता असा विचार करून हे सगळेजण देवासमोर आरती करतात. आणि आज ना त्यांनी आरती वगैरे पण बरीच ऐकवली आहे. थरार त्यांनी खूप छान रंगवलाय प्रेक्षकांनो, कमाल आहे. या सगळ्यांचं खूप खूप कौतुक आहे. अमेझिंग दाखवलाय त्यांनी आजचा भाग सुद्धा. आता सायली, अर्जुन आणि तिथे सुमन सुद्धा आहे. आता हे सगळेजण मिळून तिथे देवीची आरती करतात आणि देवाचा आशीर्वाद घेतात. आपण कुठलंही चांगलं काम करण्यापूर्वी देवाचा आशीर्वाद घेतोच. परीक्षेला जायचं असेल, काही करायचं असेल चांगलं, किंवा एखादी नवीन वस्तू घ्यायची असेल तर चालता चालता का होईना आपण देवाला नमस्कार करतोच, आपली सवयच असते ती. असो, तर आता त्याच पद्धतीने प्रतिमा त्याने आरती केली आहे आणि बऱ्याच वेळ त्यांनी आरती दाखवली आहे. आरती पूर्ण झाल्यानंतर सुमन सगळ्यांना प्रसाद देते. प्रतिमा त्याच्या हिमतीची कमाल आहे प्रेक्षकांनो. रॅदर या सगळ्यांनीच खूप मस्त हिंमत दाखवली आहे. जरा ओरिजिनल सिच्युएशन इमॅजिन करून बघा ना, मैपत प्रतिमा त्याच्या समोर येणार आहे. त्यातनं मैपत एक मोठा निर्डावलेला गुंड आहे. आता तो प्रतिमा त्यावर हल्ला करणारच आहे. पण ऐन वेळेवर परिस्थिती कशीही बदलू शकते. आपण जसा विचार करतो तसं नेहमी घडतं का? तर नक्कीच नाही. आता बघत राहा प्रेक्षकांनो. ठरलं तर मग बघा पुढे काय होतं. आता सुमन सगळ्यांना प्रसाद देते आणि म्हणते की काळजी करू नका वहिनी. आता रविराज म्हणतात, सुमन आम्ही तुला काही सांगितलं नाही. आता सुमन म्हणते, असू द्यात भाऊजी, काही हरकत नाही, पण काळजी घ्या. आता सगळे बाहेर येतात. रविराजांचं मन थाऱ्यावर नाहीये. रविराज पुन्हा पुन्हा अर्जुनला म्हणतात की अर्जुन सगळं ठीक होईल ना रे? अर्जुन म्हणतो, नको टेन्शन घेऊ, सगळं होईल व्यवस्थित सिनियर. रविराज म्हणतात, काळजी घ्या बरं सगळे. अर्जुन प्रतिमा त्याला पण म्हणतो, नको टेन्शन घेऊ, आम्ही तुझ्या आजूबाजूलाच असू. आता ही सुमन म्हणते, सायली बेटा काळजी घे, काहीही वाटलं तर मला लगेच फोन कर. सायली म्हणते, हो सुमन काकू, मी फोन करेल. रविराज म्हणतात, सायली, प्रतिमा, अर्जुन, चला ऑल द बेस्ट तुम्हा सगळ्यांना. मी पोलीस स्टेशन मध्ये जाऊन तिथली बाजू सांभाळतो. आता प्रतिमा त्याला खरं तर मनातून टेन्शन आलंय बरं का. आता ही सायली म्हणते, प्रतिमा त्या हे बघा, हा काळा स्प्रे आहे आणि हा कसा कधी वापरायचा आहे मी तुम्हाला सांगितलंय ना. तुम्हाला मी जे काही शिकवलंय आत्या ते लक्षात ठेवा. आता हा कसला तरी स्प्रे आहे प्रेक्षकांनो, कदाचित मैपतच्या तोंडावर मारायसाठी वगैरे, म्हणजे त्यासाठीच दिला असणार आहे सायलीने. अर्जुन म्हणतोय रविराजांना, आय प्रॉमिस यू सिनियर, आत्याला काहीच होणार नाही, चला मी निघतो. आता बघा सायली अर्जुन पुढे गेले गाडीमध्ये आणि बहुतेक रविराज प्रतिमा आत्याला सोडतील, किंवा रविराज आणि प्रतिमा आत्या तिथेच उभे दाखवलेत त्यांनी. आता इकडे प्रियाचा सीन घेतलाय बरं का. प्रिया अजूनही अर्जुन सायली आले नाहीये म्हणून वाट बघत असते.
आता ती बाहेर येऊन नागराजला फोन करते. नागराज पण आता मैपत सोबत गेलाय बरं का जंगलात. काय वाटतं प्रेक्षकांनो, नागराज रिव्हील होईल का? मला तरी थोडी शक्यता कमीच वाटते. नागराज प्रियाचा फोन उचलून म्हणतो, काय आहे ग प्रिया, कशाला फोन केला? प्रिया म्हणते, हॅलो, कुठे आहात तुम्ही? नागराज म्हणतो, तुला काय करायचंय ग प्रिया, मी कुठेही असीन, तू काय जेवणाचा डबा घेऊन येणार आहे का मला? प्रिया चिडून म्हणते, तुम्हाला सरळ उत्तर देता येत नाही का हो मला? हे बघा, अर्जुन सायली अजून घरी आली नाहीयेत म्हणून तुम्हाला फोन केला मी. नागराज आता विचार करायला लागतो काही सेकंड. प्रिया म्हणते, ते एवढ्या उशिरापर्यंत कधीच घराबाहेर राहत नाही आणि सायली तर कधीच नाही राहत अशी बाहेर. हे बघा, काहीतरी गडबड वाटते मला. नागराज विचार करतो मनात, अरे बापरे, म्हणजे हे सगळा प्लॅन अर्जुन सायलीचा आहे का काय? अर्जुन सायलीने इथे बोलवलंय काय? प्रिया तिकडनं म्हणत असते, हॅलो हॅलो, ऐकताय का तुम्ही? नागराज म्हणतो, हा हा, हे बघ, मी तुला नंतर फोन करतो हा. प्रिया म्हणते, एक मिनिट, फोन नका ठेवू, थांबा थांबा जरा. तुम्ही काही रिॲक्ट करत नाही आहात, म्हणजे तुम्हाला माहितीये का अर्जुन सायली कुठे आहे? हे बघा, ओ काका, तुम्हाला जर काही माहित असेल ना तर प्लीज मला सांगा. तुम्ही माझ्यापासून काहीही लपून ठेवू नका. अहो, आपण जर एकमेकांवर अविश्वास दाखवत राहिलो ना तर अर्जुन सायली आपल्यापर्यंत कधी पोहोचते ना ते आपल्याला सुद्धा कळणार नाही. नागराज म्हणतो, अहे बाय, आपल्यापर्यंत नाही पण ते मैपत पर्यंत नक्की पोहोचले असणारे दोघे. आता हे सगळं प्रिया ऐकून घेते शांतपणे आणि म्हणते, म्हणजे काय काय झालंय काय? नागराज म्हणतो, अगं म्हणजे आज आज मैपतला संध्याकाळी 6 वाजता भेटण्याचा फोन आलाय. आता प्रियाला याने सगळा भूतकाळ सांगितलाय की कसं कसं मैपतला ब्लॅकमेल करण्यात येतंय. आता प्रिया चिडून म्हणते, काय ये, तुम्हाला या आधीच सांगता येत नव्हतं का मला? तुम्ही तर मरालच, पण तुमच्या कर्मानं मी पण मरेल इकडे. प्रिया म्हणते, तुम्ही इकडे या बरं, पुढे काय करायचं ते ठरवूयात आपण. नागराज म्हणतो, वेडी आहेस का प्रिया? मला आत्ता येता नाही येणार तुझ्याकडे. अरे यार, मी महिपत सोबत थांबलोय अलीकडे. प्रिया म्हणते, मग मी येते तिथे. नागराज म्हणतो, वेडी आहेस का ग प्रिया? इथे काय वनभोजन करायला आलोय का आम्ही दोघं? हे बघ, तुला सांगितलंय ना की तू इथे येणार नाहीयेस, कळलं ना? मला आणि महिपतला शोधून काढायचंय की कोण आहे जे हे असं ब्लॅकमेल करतंय. आम्हाला कळलं की आम्ही तुला सांगू. प्रिया म्हणते, ठीक आहे, पण तुम्ही मला नक्की सांगा, लपून नाही ना ठेवणार? नागराज म्हणतो, हो ग बाई, सांगेल म्हणून सांगितलं ना तुला. प्रिया म्हणते, ठीक आहे, मी तिथे येत नाही, पण तुम्ही ना मला तिथला ऍड्रेस पाठवून ठेवा. नागराज म्हणतो, कशाला प्रिया? प्रिया म्हणते, कारण तुम्हाला अर्जुन सायलीने तिथे पकडलं ना. ओ नागराज किल्लेदार, अर्जुन सायलीने जर तुम्हाला माती चारली ना तिथे तर मदतीसाठी मीच येऊ शकते. नागराज म्हणतो, बरं चल, जास्ती शहाणपणा करू नकोस, पाठवतो तुला पत्ता. असं म्हणून नागराजने फोन ठेवला आणि प्रियाला तो पत्ता फॉरवर्ड केला. प्रिया तो पत्ता बघून ठेवते. आता बघा प्रेक्षकांनो, रात्र झाली आहे. अर्जुन सायलीने तिथल्या ठिकाणी जे काही सगळी तयारी करून ठेवली आहे ना ती पूर्ण तयारी व्यवस्थित आहे. आता इथे फक्त महिपत येण्याची वाट बघतायत हे. आता या महिपतने तिथे येण्यापूर्वी त्याचीही माणसं तिथे पेरून ठेवली आहे. त्यामुळे अंदाजे महिपतलाही तिथला सगळा अंदाज लागला असेल असं आपल्याला वाटतंय. म्हणजे मला तरी या क्षणाला असंच वाटतंय. आता बघा प्रेक्षकांनो, खूप छान दाखवलाय हा पुढचा सीन. आज त्यांनी आरती वगैरे हा थरार खूप रंगवला ना, त्यामुळे आजचा एपिसोड जरा कमीच झालाय. आणि आता प्रतिमा आत्या, अर्जुन आणि सायली वेगवेगळ्या ठिकाणी दबा धरून आहेत. अर्जुन लांबूनच चैतन्याला खाणाखुणा करतोय, ऑल सेट. आता चैतन्य पण त्याला खुणाखुणा करतो की हो ऑल. चैतन्य आता प्रतिमा आत्या सोबत आहे आणि इकडे अर्जुन आणि सायली वेगळ्या ठिकाणी सोबत आहेत. आता लांबून ते एकमेकांना बघू शकतात बरं का, अंधारात सुद्धा. असो, आता इकडे अर्जुन म्हणतो सायलीला, आपण आता अलर्ट राहायचंय. सायली म्हणते, हो ना, तो महिपत कुठल्याही क्षणी येऊ शकतो. आता यांच्या प्रत्येकाच्या कानात हेडफोन आहेत, एक प्रतिमा आत्या सोडल्या तर. आता चैतन्याला कॉल केलाय अर्जुनने आणि म्हणतोय, चैतन्य, हे बघ, आता महिपत कुठल्याही क्षणी येऊ शकतो, अलर्ट राहा, असं अर्जुन या चैतन्याला फोन करून सांगतोय. हळूहळू बोलतात ते एकमेकांमध्ये. आता इथे ना प्रेक्षकांनो, सायलीला तो ऍक्सिडेंट आठवायला लागतो त्या जागेवर गेल्यावर आणि तिला असं पुन्हा तिचं डोकं बिकं दुखायला लागतं. ती डोकं धरून बसते. कदाचित या सिच्युएशन मध्ये सायलीला त्रास होतोय किंवा तिला काही भूतकाळ आठवतोय असं काही दाखवलं तर बरं वाटेल. काहीतरी सत्य त्यांनी रिव्हील करावंच प्रेक्षकांनो. आता आपली उत्कंठा त्यांनी एवढी शिगेला नेऊन पोहोचवली आहे ना की म्हणजे काहीतरी होऊनच जाऊ द्या आता असं वाटायला लागलंय. असो, आता थोड्या वेळाने महिपत येतो बरं का तिथे. ते जळतं लाकूड घेऊन, मुद्दाम जळतं लाकूड घेऊन आलाय बरं का महिपत. प्रतिमा आत्या आणि चैतन्य लांबून बघतायत. महिपत आला. अर्जुनही हळूच खुणवतो चैतन्याला, महिपत आलाय चैतन्य, अलर्ट राहा. आता बघा चैतन्य प्रतिमा आत्याला म्हणतो, प्रतिमा आत्या, महिपत आला.
महिपतला बघून प्रतिमात्या जरा घाबरतात, कारण महिपत अगदी त्याच पोझिशन मध्ये जळतं लाकूड घेऊन. महिपत ते लोकेशन बघतो आणि कोणाचा फोन येतोय का म्हणून त्याच्या मोबाईलकडे पाहत असतो. प्रतिमात्या लांबूनच महिपतला पाहत असतात. प्रतिमात्याला महिपतची ती धुसर आकृती स्पष्ट होतीये असं दिसतंय. महिपत आता इकडे तिकडे बघत असतो, कुणी आलंय का, कोण आहे त्याला ब्लॅकमेल करणारं. महिपतच्या समोर प्रतिमा आत्या येणं हे त्याच्यासाठी खूप अनपेक्षित असणारे प्रेक्षकांनो. त्यामुळे उद्याचा भाग कधी दाखवताय आणि कधी नाही असं मला झालंय. आणि नेमकं हे उद्याचा भाग उशिरा टाकतील बघा. जेव्हा उत्कंठा शिगेला पोहोचलेली असते ना, तेव्हा ठरलेलं असतं एपिसोड उशिरा येतात. पण असो, आता महिपत इकडे तिकडे बघतोय, कोण आहे रे, कोणी आलंय का इकडे, असं महिपत ते जळतं लाकूड घेऊन ओरडतोय मोठ्याने. आता बघा प्रेक्षकांनो, महिपत इकडे तिकडे पाहतोय. प्रतिमा त्या आठवतायत त्यांचा भूतकाळ. हा जो थरार आहे ना, तो टीव्हीवर बघायला मिस करू नका. खूप सुंदर आणि अप्रतिम दाखवलाय. प्रतिमा त्या त्यांच्या मनाची तयारी करतात आणि खूप एकवटून घेतात स्वतःची हिंमत. सायली हळूच अर्जुनला म्हणत असते, महिपत खूपच अस्वस्थ होतोय. अर्जुन म्हणतो, बघू दे त्याला थोडीशी वाट, म्हणजे तो रेस्टलेस झाला की आपलं काम सोपं होईल. आता थोड्या वेळ काही सेकंद वाट बघतात ते, आणि मग प्रतिमा आत्या हळूच अशा महिपतच्या समोर येतात. चैतन्य प्रतिमा आत्याला काळजी घ्यायला सांगतो. आता सगळ्यांचे प्राण कंठाशी आलेत. प्रतिमा आत्या फायनली महिपतच्या समोर आल्यात. महिपत प्रतिमा आत्याकडे रागाने बघायला लागतो. प्रतिमा आत्या आणि महिपत दोघेही एकमेकांच्या समोरासमोर आहे. प्रतिमा आत्या महिपतच्या डोळ्यात डोळे घालून त्याला बघतायत. आता उद्याच्या भागात खूप मजा येणार आहे प्रेक्षकांनो. आजचा एपिसोड त्यांनी इथेच संपवलाय. आता उद्याच्या भागात प्रतिमा आत्याला महिपत म्हणतो, मीच येतो ज्याने 22 वर्षापूर्वी तुझा अपघात घडवला, आणि आजही तुला मीच मारणार आहे. जे काम 22 वर्षापूर्वी नाही केलं ते आज पूर्ण करणार आहे, असं म्हणून महिपत रिव्हॉल्वर चालवतो. आणि आता या प्रतिमा आत्या पण पॅनिक होतात आणि त्याच्यावर अटॅक करायला लागतात. नेमकी सायलीमध्ये येते आणि महिपतने चालवलेली गोळी कोणाला लागते हे आता आपल्याला उद्याच्या भागात बघायला मिळणार आहे. त्यामुळे तयार आहात ना प्रेक्षकांना उद्याचा एपिसोड बघायला? मी पण तयार आहे, लगेच तुम्हाला प्रेझेंट करणार आहे. बघत राहा. ठरलं तर मग कसा वाटला आजचा हा भाग मला कमेंट करून नक्की सांगा. आणि टीव्हीवर बघायला स्किप करू नका, मिस करू नका. छान आहे आजचा भाग. उद्याच्या भागात जेव्हा महिपत प्रतिमा आत्यावर अटॅक करायचा प्रयत्न करतो, तेव्हा अचानक सायलीमध्ये येऊन प्रतिमा आत्याला वाचवायचा प्रयत्न करते. अर्जुन या परिस्थितीत काय करेल हे बघणं इंटरेस्टिंग ठरणार आहे प्रेक्षकांनो. कसं होईल, काय होईल, खूप उत्सुकता आहे. बापरे, बघूयात काय काय होणार आहे. पण आता जाता जाता माझ्या या रिव्ह्यूला लाईक करायला विसरू नका. 113%. प्रेक्षकांनो, तुमच्या कमेंट्स मला आवर्जून कळवा. तुम्हाला काय वाटतं, काय होऊ शकेल या सिच्युएशनला? मला तरी वाटतं सायलीचा काही जीव जाणार नाहीये. तुमच्या कमेंट्स मला नक्की कळवा मंडळी. उद्या भेटूयात पुन्हा एकदा. तोपर्यंत टेक केअर. चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.